आजच्या या प्रचार सभेचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय नारायणरावजी राणे साहेब, निलंगेकर साहेब, डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब, या मंचकावर उपस्थित असलेले ज्यांनी ही सभा यशस्वी करण्याकरता म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा केली ते आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब, बसवराजजी पाटील, सर्व सन्मान्य व्यासपीठ, संपूर्ण मराठवाड्यातून आणि विशेष करून या विभागातून आलेले सर्व काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज आपल्या काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची ही पहिली सभा आहे आणि माननीय नारायणरावजी राणे साहेब म्हणाले की या पहिल्या सभेचं नियोजन आपल्याला करायचं आहे. पण काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे, काँग्रेस पक्षाची परंपरा आहे की तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस स्वबळ आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून तुळजापूर बसून आज मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे. आपण सर्वांनी आज तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि आलेल्या सर्व नेते मंडळींना मला या निमित्तानं सांगायचं आहे की सातत्याने आपल्या कार्यकर्त्यांची मागणी व्हायची की निवडणुका स्वबळावर लढा. स्वर्गीय विलास देशमुख साहेबांची सुद्धा आज या ठिकाणी आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचा एकच नारा असायचा, स्वबळावर लढा, कुणाच्या कोबड्या घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ नका. आणि म्हणा स्वर्गीय विलास देशमुख साहेब जरी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा स्वबळाचा विचार हा उद्याच्या 15 ऑक्टोबरला मतदान घडवण्याच्या संदर्भामध्ये महत्वाचा आहे आणि म्हणून काँग्रेसला मित्रांनो आपल्याला सत्तेमध्ये आणायचं आहे. ही शपथ घेऊन इथं आपण सर्वांनी आता बाहेर पडलं पाहिजे. सांगतो बरं झालं मुख्यमंत्री साहेब हा निर्णय उशिरा का होईना, पण शिंदे साहेब तुम्ही तर पहिल्यापासून म्हणत होता वेगळं लढा करू, कारण तुम्हालाही त्रास झाला, मला तर रोजच होतोय संप. पण एकदा होऊन जाऊ द्या, काय व्हायचंय ते सांगतोय एकदा. पण चिंता करायची कारण नाही, जोपर्यंत समोर बसलेला सामान्य माणूस काँग्रेसच्या पाठीमागे आहे, या राज्यामध्ये काँग्रेस स्वबळावर आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपण सर्वांनी घेऊन पुढे वाटचाल करण्याची आहे. साहेब 15 वर्ष सत्ता भोगली आपण एकत्र आणि काल परवापासून टीव्हीवरच्या मुलाखती जर आपल्या त्यावेळच्या मित्र पक्षाच्या जर बघितल्या तर 15 वर्ष आपण कोणाला सांभाळलं हा खरा प्रश्न येतोय आपल्या समोर. आता फ्री स्टाईल आहे, काळजी करू नका. सांगतो आता काय व्हायचंय ते आपलं होईल, चिंता करू नका, चांगलंच होणार आहे. आज एवढ्या महिला जर सभेला येत असतील तर मला असं वाटतं या सगळ्यांचा एकच सूर आहे की 20 वर्ष माणसं गुटमरून मेली. सांगतो तुम्हाला या आघाडीमध्ये खाते वाटप झालं, कॅबिनेटचा मंत्री राष्ट्रवादीचा तर राज्यमंत्री काँग्रेसचा. सांगतो कसं काम करायचं. या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या करता साहेब 25 टीएमसी पाणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आज आलेला शेतकरी साहेब पाण्यासाठी आलेला आहे. या भागातल्या शेतकऱ्यांच्या करता आपल्याला मदत करायची आहे, पण निर्णय होऊ शकला नाही. चव्हाण साहेब आपण मुख्यमंत्री असतानाही प्रयत्न केला, सीएम साहेब आपणही खूप प्रयत्न केला, पण आमच्या त्या आघाडीमधली बिघाडी म्हणजे खाते वाटपाची अडचण. तुम्हाला सांगतो क्रेडिट कोणाला जाईल सांगतो, हितनं अडचण सांगतो तुम्हाला. त्यामुळे आता चिंता करू नका. तुळजाभवानीला साक्ष देऊन आपल्याला या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो, स्वबळावर सरकार काँग्रेसचं आणा आणि सीएम साहेब पहिला निर्णय आपण सत्तेत आल्यानंतर या मराठवाड्याच्या 25 टीएमसी पाण्याचा आपण करा. हे जाहीर सभा या ठिकाणी मला हा विकास आम्हाला पाहिजे, शेतीला पाणी आम्हाला पाहिजे. या ग्रामीण भागातल्या जनतेला काँग्रेसने आतापर्यंत मित्रांनो साथ दिलेली आहे.
पण मागच्या 10-15 वर्षामध्ये गडबड झाली सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता सरकार चालवायचं म्हणलं तुम्ही म्हणलं असतं पुन्हा तुम्हाला कळत होतं सरकार चालवायचं म्हणून सांगतो. एका बाजूला सरकार चालवणं, दुसऱ्या बाजूला मुस्कट दाबी आणि तिसऱ्या बाजूला काही गोष्टी आपल्याला पटत नसताना सुद्धा मम म्हणायची पाळी यायची तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आता काळजी करू नका, जरा उशिरा का होईना पण एक चांगला निर्णय आता झालेला आहे. आणि म्हणून आपण सारखं सांगायचा स्वबळावर लढा. आता निर्णय झाला स्वबळावरचा. आता जबाबदारी तुमची आहे. इथून आपण शपथ घेऊन बाहेर पडा. एका माणसानं, एका कार्यकर्त्यानं रोज 100 माणसाला प्रचार करून सांगायचं. एवढंच काम करा, काय अवघड नाही. करणार आहे का नाही सांगा मला तुम्ही. अरे एवढ्या बारक्या आवाजाने मुंबईपर्यंत जाऊ शकणार नाही आपण. एक हात वर करून चालणार नाही, 2 हात वर करून सांगा. चव्हाण साहेब आता तुम्ही जवान आहेत असं आम्हाला जाणवायला लागलं. चव्हाण साहेब मगाशी म्हणाले मी बिनधास्त आहे, निर्धास्त आहे. अहो राहणार चव्हाण साहेब, तुमचा मुलगा मी क्लासमेट सांगतो, त्याला अजून संधी नाही. तुमचा मुलगा पण माझा क्लासमेट, मागच्या वेळी दिली परत तुम्हीच तिकीट आणलं परत. गप्तीचा भाग सोडा, पण ही जुनी माणसं निष्ठेनं काम करतायत. साहेब आम्ही काल सारे पाटलाचा नारळ फोडायला गेलो, तुम्हीच आम्हाला सांगितलं जावा. मी गृह राज्यमंत्री बंटी पाटील आम्ही सगळे गेलो. प्रकाश हुकेरी सुद्धा आलते आपले कर्नाटक मधून. पण एका ठोक्यामध्ये आम्ही नारळ फोडताना आमचा नारळ नाही फुटला, पण सारे पाटील वय वर्ष 92 एका ठोक्यात नारळ फुटला. ही कार्यकर्त्याची फळी निर्माण करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो मी जास्त वेळ घेणार नाही. अनेक वक्त्यांची भाषण आहेत, आपण उन्हामध्ये बसलेला, पण नुसता असं घोषणा देऊन आपला प्रश्न सुटणार नाही. तर आज महाराष्ट्राच्या या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी आता ताकदीनं काँग्रेसच्या मागे उभं राहिलं पाहिजे. अहो बघा ना, सुडाचं राजकारण. काल राष्ट्रपती राजवटीचा आदेश आला सीएम साहेब, तुमची मुलाखत आम्ही बघितली टीव्हीवर. आता मी पण 20 वर्ष मंत्री आहे, संसदीय कार्यमंत्री, सगळे कायदे नियम कानून सगळं माहिती आहे आम्हाला. तुम्हाला पत्र दिलं राज्यपालांनी की तुम्ही काळजी व्हावं, मुख्यमंत्री म्हणून काम करा. गव्हर्नरचं पत्र आणि एक ठराव करून गेला. कोणत्या या घटनेमध्ये लिहिलेलं आहे की काळजी व्हावं, सरकारचं पत्र दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करता. आज मित्रांनो या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट हे कुणामुळे झाली? भारतीय जनता पक्षामुळे झालेलं आहे. अशी माणसं, सूड घेणारी माणसं पुन्हा सत्तेच्या जवळ सुद्धा आपण येऊन देऊ नका. हा विश्वास तुम्हाला घेऊन पुढची वाटचाल मित्रांनो करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज चव्हाण साहेब आपण आणि विशेष करून बसवराजजी पाटील, अमित देशमुख, आपण सर्वजण, मराठवाडा हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मराठवाड्यामधूनच सुरुवात आपण करा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सुरुवात झालेलीच आहे, मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे, खानदेशमध्ये सुरुवात झालेली आहे, विदर्भामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि मी आपल्याला सांगतो, सर्वे बघा, उद्या परवा सर्वे येतील आपल्या सगळ्यांच्या समोर. काँग्रेस नंबर 1 चा पक्ष राहणार आहे, याबद्दल दुमत नाही सांगतो. आणि म्हणून आपण सर्वांनी ताकदीनं निश्चितपणानं काँग्रेसच्या उमेदवाराच्या संदर्भातलं काम आपण करा आणि प्रचंड मतानं काँग्रेसच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं, अशा प्रकारचं आवाहन विनंती करतो. आणि चव्हाण साहेब, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना बसवराजजी एक उत्तम प्रकारची, एवढ्या असल्या उन्हामध्ये सुद्धा एवढ्या हजारोच्या संख्येनं ज्यावेळेस कार्यकर्ता जमतो त्यावेळेस एक चळवळ आता या लोकशाहीच्या माध्यमातून काँग्रेसची झालेली आहे आणि तीच आपण पुढे न्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.